झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईतल्या आहुती जोशी या 3 महिन्यांच्या मुलीच्या मृत्यू प्रकरणी तिच्या आई वडिलांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। बोरिवली पोलिसात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। 3 महिन्याच्या आहुतीच्या शरीरावर मारहाणीच्या गंभीर जखमा आढळून आल्या होत्या। आहुतीच्या मृत्यूनंतर तिचे आई वडील मुंबईतून गायब झालेले आहेत। त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आलेला आहे, गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बोरिवली पोलिसांमध्ये। आहुती जोशी या 3 महिन्यांच्या मुलीच्या मृत्यू प्रकरणी तिच्या आई वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आहुतीच्या जुळ्या बहिणीला देखील अशाच पद्धतीने मारल्याचा संशय आहे आणि त्यानंतर आहुतीला केईएम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। तेव्हा तिच्या शरीरावर काही जखमा आढळून आल्या आणि त्यानंतर डॉक्टरांनी दिलेल्या अहवालामध्ये फॉरेन्सिक जो अहवाल आला त्यामध्ये तिला मारण्यात आला किंवा तिचा हा मृत्यू नैसर्गिक नसल्याचं समोर आलेलं आहे। त्यानंतर तिच्या आई वडिलांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आलेला आहे। पाहूया या संदर्भातला एक रिपोर्ट। आहुती जोशी या 3 महिन्यांच्या मुलीचा आई वडिलांच्या मारहाणीमध्ये संशयास्पदरित्या मृत्यू झाला। 24 सप्टेंबरला केईएम हॉस्पिटलमध्ये आहुतीला दाखल करण्यात आलं होतं। त्यावेळी तिच्या डोक्याच्या दोन्ही भागांना मार लागला असल्याचं आढळून आलं, तर छातीच्या बरगड्यांना फ्रॅक्चर झाल्यानं या चिमुरडीच्या शरीरातून रक्तस्राव झाला होता आणि त्यातच तिचा मृत्यू झाला। केईएम हॉस्पिटलच्या फॉरेन्सिक अहवालात हे सत्य उघडकीस आलंय। तसंच आहुतीच्या मृत्यूआधी तिच्या जुळ्या बहिणीचा जन्मानंतर अवघ्या 15 दिवसात गुदमरून मृत्यू झाला होता। त्यामुळे या जुळ्या बहिणींचा मृत्यू स्त्रीभ्रूण हत्येचा प्रकार असल्याचं केईएमच्या डॉक्टरांचं म्हणणं आहे। लोगों ने देखा तो ऑलरेडी इंट्यूबेटेड थी, मतलब मैकेनिकल वेंटिलेटर आर्टिफिशियल रेस्पिरेशन पे थी। इमीडिएटली हम लोगों ने एडमिट किया, उसका सीटी स्कैन किया, उसके सर में मल्टीपल फ्रैक्चर्स थे और वो अनकॉन्शियस थे। तो इसलिए हम लोगों ने फिर जो है ना सस्पेक्ट किया कि दिस मे बी ए नॉन एक्सीडेंटल ट्रॉमा। मृत्यु होने के बाद में पोस्टमार्टम किया गया और उसमें बहुत ही गंभीर स्वरूप की इंजरीज हेड में है, मल्टीपल स्कल के फ्रैक्चर हैं, अकॉर्डिंगली ब्रेन में इंजरी है और उसके रिब्स फ्रैक्चर्ड हैं। तो इस और बहुत ही बुरी तरीके से ब्लंट इम्पैक्ट उसके ऊपर हुआ है। आहुतीच्या मृत्यूचा फॉरेन्सिक अहवाल केईएमच्या डॉक्टरांनी मुंबई पोलिसांकडे दिलाय। त्यावर बोरिवली पोलिसांनी एफआयआर दाखल करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे आता खरंच हा स्त्रीभ्रूण हत्येचा प्रकार आहे का हे पोलीस तपासात पुढे येईल। बोराईच्या या सृष्टी सोसायटीत आहुती आणि तिचे वडील आणि आई राहत होते। आहुतीच्या मृत्यूनंतर आई वडील अद्याप फरार आहे। पोलीस मात्र यावर बोलण्यास काहीही तयार नाहीत। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेशसह हेमंत बिर्जे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।